नमस्कार मंडळी, स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आता बटाटा वेफर्स म्हटलं की आपण वर्षभर साठवणीसाठी करतो. पण मग आता बटाटा वेफर्स करताना बऱ्याचदा काय होतं की आपण जे वेफर्स तयार करत असतो तर ते पांढरे शुभ्र असे बटाटा नसतो, तो आतून पिवळसर बटाटा असतो. आणि बटाटा वेफर्स तयार केल्यानंतर आपण जे सुकायला घालतो तेव्हा ते 10 ते 15 मिनटं तर तसेच राहतात, पण हळूहळू ते काळे पडायला लागतात, असे पांढरे शुभ्र दिसत नाहीत. आणि जेव्हा आपण हे वेफर्स तळायला घेतो तेव्हा त्यांचा रंग लाल होतो. मग हे असं का होतं? तर आता बटाटे आपण जे वेफर्स करतो तर ते कशा पद्धतीचे निवडायचे आणि आपण वेफर्स करतो त्याची जी नेमकी पद्धत आहे धुण्याची, सुकवण्याची, ही डिटेल रेसिपी तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे. तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता, म्हणजे तुमच्या डिटेल रेसिपी लक्षात येईल. इथे 3 किलो मी बटाटे घेतलेले आहेत. बटाटे निवडताना आपल्याला असे मोठे हे निवडायचे आहेत बटाटे. आणि सध्या बाजारामध्ये नवीन बटाटे यायला सुरुवात झालेली आहे. म्हणजेच नवीन बटाट्याची जी साल असते ती अशी खरबडीत साल असते आणि पातळ साल असते. हे बटाटे आतून पांढरी शुभ्र असे असतात, त्यामुळे आपल्याला याच बटाट्यांची निवड करायची आहे. आता बघा, हे पूर्ण बटाटे मी स्वच्छ धुवून घेते. आता बघा, या बटाट्यांना माती धूळ असते ती पूर्ण निघून जाते. तर बघा, ही अशा प्रकारे खरबडीत साल या बटाट्यांची असते, तेच आपल्याला निवडायचे आहे. तुकतुकीत अशी साल असणारे बटाटे निवडायचे नाहीत, कारण त्यांची साल ही जाड असते आणि ते बऱ्याचदा काय होतं, आतून तो बटाटा पिवळा असतो. तर आता पूर्ण बटाटे धुवून घेतल्यानंतर एक एक बटाटा आपल्याला हा सोलायचा आहे, याची साल काढायची आहे. आणि याला थोडं जरी असं भाग राहिला बटाट्याच्या सालीचा तर तो पूर्ण काढून घ्यायचा. आणि आता हा बटाटा पूर्ण सोलून घेतल्यानंतर आपल्याला लगेचच पाण्यामध्ये टाकायचा आहे, कारण हा थोडा जरी हवेच्या संपर्कात राहिला तर हा बटाटा लालसर पडायला सुरुवात होतो. तर बघा, मी असं एक पातेलं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये पूर्ण बटाटे टाकून घेतलेले आहेत. बटाटे पूर्ण बुडेपर्यंत इतकं आपल्याला पाणी घ्यायचं आहे. थोडा बटाट्याचा भाग उघडा राहायला नको. आता परत एक छोटंसं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि घरात जी उपलब्ध खिसणी आहे त्यावरच मी हे वेफर्स तयार करणार आहे. याने खूप छान वेफर्स तयार होतात आणि कितीही मोठा बटाटा असला तरीही त्याचे वेफर्स या खिसणीवर तयार होतात. आता असं छोटं एक पातेलं का घेतलं, कारण यामध्ये एक एक असे जे वेफर्स पडायला सुरुवात होते तर त्या वेफर्सचे दोन्ही बाजूचा जो असलेला स्टार्च आहे तो या पाण्यामध्ये पूर्ण निघतो. तर त्यासाठी असं हे पातेलं घ्यायचं आणि वेफर्सना हवासुद्धा लागत नाही, म्हणजे ते लाल असे पडत नाहीत. आता हे आपल्याला बघा किती ट्रान्सपरंट असे वेफर्स तयार झालेले आहेत. हे पूर्ण तयार झाल्यानंतर एका मोठ्या पातेल्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत. आता इथे आपण सर्वात मोठी चूक कुठली करतो की वेफर्स धुत असताना ते आपल्याला 4 ते 5 पाण्याने स्वच्छ धुवायचे. म्हणजे इथे थोडा जरी बटाट्यांच्या वेफर्सना स्टार्च राहिला तर ते आपले पूर्ण वेफर्स खराब होतात. हीच सर्वात मोठी या वेफर्समध्ये आपली मेहनत म्हणा किंवा कष्टाचं एक काम असतं. तर बघा, मी पूर्ण यामधले वेफर्स काढून एका दुसऱ्या ज्या भांड्यामध्ये पाणी आहे त्यामध्ये टाकत आहे. आणखी आपल्याला हीच प्रोसेस 4 ते 5 वेळा करायची आहे. आता इथे आपण दुसरी चूक कुठली करतो बघा, आपण जेव्हा बटाट्याचे वेफर्स तयार करतो तर ते एकसारखी अशी पूर्ण गड्डीची गड्डीच अशी पडलेली असते. तर ते आपल्याला तशी न राहू द्यायची, ते पूर्ण वेफर्स मोकळे करायचे आहेत. म्हणजे यामध्ये थोड्या जरी स्टार्च राहिला तर पूर्ण वेफर्सचा रंग बदलतो. आता तुम्हाला हे काळंशार जे पाणी आहे ते पाणी टाकून त्याच्या तळाशी बघा तुम्ही किती सारा स्टार्च राहतो. तर हे पाणी आपल्याला फेकून द्यायचं. आणि बघा, मी पूर्ण 5 ते 6 पाण्याने वेफर्स धुतलेले आहेत आणि हे एका मोठ्या पातेल्यामध्ये ठेवलेले आहेत. वेफर्स पूर्ण बुडेपर्यंत पाणी ठेवायचं, थोडाही वेफर्सचा काठ उघडा राहायला नको. आता आपण हे शिजायला टाकणार आहोत. तर बघा, एका पातेल्यामध्ये मी अर्ध पातेलं एवढं पाणी घेतलेलं आहे. म्हणजे पूर्ण पातेलं भरून जर चिप्स असतील तर अर्ध पातेलं पाणी घ्यायचं. आता यामध्ये आपल्याला 4 चमचे एवढं मीठ टाकायचं आहे. आता मीठ टाकल्यानंतर आपल्याला पाणी छान असं हे गरम होऊ द्यायचं आहे. आणि यामध्ये सुद्धा आपण एक पदार्थ टाकणार आहोत. तर ते आता इथे बघा, एका छोट्या सुपारी एवढी मी तुरटी घेतलेली आहे. तर तुरटीची आपल्याला पावडर करायची नाही, हा खडाच आपल्याला यामध्ये टाकायचा आहे. फक्त मी जेवढी साईज दाखवली खड्याची तेवढाच टाकायचा आहे आपल्याला, यापेक्षा जास्त असा मोठा टाकू नका. आता हा पूर्ण जो तुरटीचा आपण खडा टाकलेला आहे तो आपल्याला विरघळू द्यायचा आहे. म्हणजे या पाण्याचा सुद्धा तुम्ही रंग बघू शकता, थोडा असा बदलणार आहे. म्हणजे आता इथे बघा या पाण्याचा रंग कसा झालेला आहे.
तर हे तुरटीचंच जे पाणी आहे की ते बटाट्यांची जे वेफर्स आहे त्यावर अशी एक शायनिंग येते. तर बघा हे पूर्ण अशी म्हणजे एक चमक त्या वेफर्सना येते. तर आता हे पूर्ण आपलं पाण्यामध्ये जो तुरटीचा खडा होता तो बऱ्यापैकी विरघळलेला आहे. आता यामध्ये आपल्याला जे वेफर्स केलेले आहेत ते टाकायचे आहेत. पाणी छान गरम होऊ द्यायचं. पाणी गरम झाल्यावरच टाकायचं. तर बघा आता मी थोडे थोडे करत म्हणजे सर्वच वेफर्स यामध्ये टाकणार आहे. आणि बघा सर्व मी एक एक असे पूर्ण मोकळे करून घेतलेले आहेत. एकमेकांना अजिबातही हे चिटकलेले नाहीत. तर असे आपल्याला थोडे थोडे करत पूर्ण यामध्ये टाकायचे आहेत. आता सर्वच मी राहिलेले टाकून घेते यामध्ये. आणि आता पूर्ण टाकल्यानंतर बघा पातेलं काठोकाठ असं भरलेलं आहे. जसजसे हे वेफर्स शिजायला लागतील तसतसे हे असे थोडे कमी व्हायला सुरुवात होईल. तर एका चमच्याने छान असं हे दाबून घ्यायचे पूर्ण. आणि आता पाणीही बघा पूर्ण यावर जो स्टार्च असतो तो पूर्ण त्याचा फेस तयार होतो. म्हणजे आपण तुरटी घातलेली आहे यामध्ये, त्यामुळे पूर्ण याचा स्टार्च निघून यायला मदत होते. बघा आता याला हलकासा फेस यायला सुरुवात झालेली आहे. आता इथे आपण जे वेफर्स शिजवतो तर ते अतिप्रमाणात सुद्धा आपल्याला शिजवायचे नाहीत, नाहीतर त्यांचे तुकडे पडायला सुरुवात होते. मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे की आपल्याला हे किती शिजवायचे आहेत. आता हे थोडे शिजत आल्यानंतर आपल्याला हे काढून घ्यायचे आहे. तर मी आता हे एका चाळणीवर काढून घेणार आहे. तर ही एक सोपी पद्धत आहे. अशा प्रकारची एक चाळणी घ्यायची. आता चाळणी नसेल तर तुम्ही एखादं खोलगट असं भांडंसुद्धा घेऊ शकता आणि त्याला ताट लावून पूर्ण पाणी काढू शकता. तर ही एक सोपी पद्धत. बघा यावर चाळणी टाकल्यानंतर लगेचच यातलं पाणी निघून जातं आणि वेफर्स थंड होतात. आता आपल्याला असं पूर्ण याचं पाणी झारून घ्यायचं आणि मोठ्या पातेल्यामध्ये काढून घ्यायचे पूर्ण वेफर्स. तर बघा अशा प्रकारे मी यातलं पूर्ण पाणी झारून घेत आहे. आणि आता असेच सर्व वेफर्स मी काढून घेणार आहे. तर बघा हे लगेच यातलं पाणी निघायला मदत होते. तर पूर्ण मी काढून घेतलेले आहे. आता बघा यातलं एक वेफर्स तुम्हाला मी दाखवते की आपल्याला किती शिजवायचं आहे. तर बघा याला हलकासा असा आपल्याला नखानी दाबल्यानंतर हा हलकासा असा तुटायला पाहिजे असा लगेच. आता बघा हे अशा पद्धतीने शिजवायला पाहिजे, म्हणजे अतिप्रमाणात मी शिजवलेले नाहीत. आता मी हे उन्हामध्ये वाळत घालायलासुद्धा आणलेले आहेत. तर हलकंसं ऊन असतानाच आपल्याला लगेच हे वाळू घालायचे आहेत, म्हणजे याला छान दिवसभराचं ऊन भेटतं. आणि याला आपल्याला पलटवून घेण्याची सुद्धा गरज नाही. छान सकाळी तुम्ही 9 वाजता हे वाळत घातल्यानंतर 4 ते 5 वाजेपर्यंत बऱ्यापैकी सुकले जातात. आणि नंतर यांना आणखीनही 2 दिवसाचं ऊन द्यायचं. तर बघा हे अशाच पद्धतीनं आपल्याला सर्व वेफर्स वाळू घालायचे आहेत. बघा माझे पूर्ण वाळू घातलेले आहेत वेफर्स. अजून यावर पूर्ण ऊन यायचं आहे. तर बघा अशाच पद्धतीनं सर्व पूर्ण आपल्याला मोकळे मोकळे वाळू घालायचे आहेत. इथे बघा मी अजिबातही एकमेकांना हे चिटकू दिलेले नाहीत, कारण ते सुकल्यानंतर मग वेगळे होत नाहीत. तर बघा आता दुसऱ्या दिवशी आपण भेटूया. तर बघा हे मी पूर्ण उन्हामध्ये छान असे 3 दिवस वाळू दिलेले आहेत वेफर्स. तर हे असे आपल्याला वाळू द्यायचे आहेत. आणि बघा यांचा हलकासाही रंग असा काळपट आलेला नाही. बघा पांढरे शुभ्र आपले असे वेफर्स तयार झालेले आहेत. तर आपण हे छान असे स्वच्छ धुतल्यामुळे यांचा असा हा रंग येतो. तर बघा तुम्हाला कॅमेऱ्यात कसा दिसतो हे मला माहीत नाही, पण पांढरे शुभ्र असे आपले हे वेफर्स तयार झालेले आहेत. आता आपण हे तळायलासुद्धा घेणार आहोत, म्हणजे मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते की आपले वेफर्सना कसा रंग आलेला आहे. तर तेल छान आता गरम झालेलं आहे, त्यामध्ये वेफर्स मी टाकून घेते आणि आता आपल्याला तळून घ्यायचे आहेत. इथे आपण जे मिठाचं प्रमाण टाकलं तेही व्यवस्थित आहे, म्हणजे वेफर्सना व्यवस्थित असं मीठ लागलेलं आहे. आता असे आपल्याला तळून घ्यायचे. आता तळत असतानासुद्धा जास्त असं गरम तेल होऊ द्यायचं नाही, त्यामध्ये सुद्धा वेफर्स असे लाल तयार होतात. आणि जास्त असं कमी तापलेलंसुद्धा तेल नसावं. तर बघा असे सर्व वेफर्स तुम्हाला मी तळून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की किती छान पांढरे शुभ्र आपले वेफर्स तयार झालेले आहेत. तर तुम्हाला नक्कीच तुमच्या प्रश्नांची सर्व उत्तरे मिळाली असतील. मी सांगितलेल्या टिप्स पूर्ण लक्षात ठेवा, म्हणजे तुमचेही वर्षभर साठवणीचे हे वेफर्स असेच पांढरे शुभ्र तयार होतील. तर मंडळी तुम्हाला ही वेफर्सची माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. तुमच्याजवळसुद्धा अशाच काही छान छान टिप्स असतील तर त्यासुद्धा मला कमेंटद्वारे कळवा, म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये मी त्यांचासुद्धा नक्की विचार करेल. अशाच प्रकारे बघा वर्षभराचे आपले साठवणीचे हे वेफर्स तयार होतात आणि अजिबातही लाल काळे पडत नाहीत.
तर तुम्हाला बटाटे घेण्यापासून तर वेफर्स कसे धुवायचे, कसे वाळत घालायचे, ही डिटेल रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. आणि रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमचे नातेवाईक, मित्रमैत्रिणीकडे शेअर करा. पुन्हा अशाच छान छान रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.